मित्रांनो, आपण ई बुस्टरचा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती व फेसबुकवरती शॉर्टमध्ये टाकला होता. तर भरपूर पशुपालक मित्रांचे मेसेज आले होते की सर जरा डीपमध्ये व्हिडिओ बनवा, एक्स्ट्रा माहिती सांगा की कशासाठी वापर केला जातो, कोणत्या कंडिशनमध्ये वापर केला जातो, आणि ह्याच्यासारखं दुसरं कोणतं औषध आहे का बाबा की हे अवेलेबल नसेल मेडिकलमध्ये तर आम्ही ते वापरू शकेल. तर मित्रांनो, इंटास कंपनीचं हे ई बुस्टर आहे. सेम मेनकॅन्ड कंपनीचं एनरडायना म्हणून पण भेटतं. तर मित्रांनो, हे किटोसिसमध्ये उपयोग केला जातो की तुमचं जनावर अचानक खायला कमी आला असेल किंवा निगेटिव्ह इनबॅलन्स झालेला असेल किंवा तुमची गायी किंवा म्हैस वेळीच्या अगोदर 10 ते 15 दिवस एक टाइम ह्याचा डोस देऊ शकता, पेंडेमधून भरड्यामधून, किंवा डायरेक्ट तुम्ही पाजू शकता, किंवा वेळल्यानंतर तुम्ही त्याचा वापर तुमच्या डॉक्टरच्या मदतीने करू शकता. त्याचं प्रमाण पहिल्या दिवशी 200 ml आहे, पण नंतर 100 ml तुम्ही देऊ शकता. तर असा हा डोस आहे. बॉडी वेटनुसार कमी जास्त होऊ शकतो, ते तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये जे स्ट्रॉंग हाय एनर्जी सप्लिमेंट आहे, जे तुमच्या जनावराला उठताना बसताना जो त्रास होतोय किंवा तुमचं जनावर उठताना बसताना उठलं की एकदा बसत नाही किंवा बसले की एकदा उठत नाही, त्या कंडिशनमध्ये याचा वापर केला जातो. आणि किटोसिस बॉडी जे शरीरामध्ये जनावर जाऊ देत नाही त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त असे टॉनिक आहे. आणि त्यांची जी एनर्जी असते फुलफिल करण्यासाठी जी रिक्वायरमेंट त्यांना गरज आहे एनर्जीची, ती एनर्जी जी लॉस झाली असते गायी किंवा म्हैस वेळल्यानंतर, ती एनर्जी त्यांना मिळवून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं हे औषध आहे. इंटस कंपनीचे स्टँडर्ड आहे, ट्रस्टेड ब्रँड आहे, याचा वापर तुम्ही करू शकताय. आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो, ह्याच्यामध्ये सायक्लोकोबालामाइन आहे आणि मग याच्यासोबत निकोटामाइड सुद्धा दिलेला आहे. तर याचा डोस ह्याच्यावरती लिहिलेला आहे, तुमच्या डॉक्टरच्या मदतीने हे देऊ शकता आणि कोणत्याही मेडिकल शॉपवरती अवेलेबल आहे. मित्रांनो, याचा वापर तुमच्या जनावरांच्या दूध उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी सुद्धा करू शकता. आणि महत्वाचं मी सांगितल्याप्रमाणे उठताना बसताना त्यांना त्रास होत असेल तर त्याही कंडिशनमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. याच्या संबंधित कोणते प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. आणि दुसरे कोणते प्रश्न असतील तेही कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. व असे व्हिडिओ माहितीपूर्वक पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.